धनेगाव येथील 3 कुटुंबियांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा। भारतीय बौद्ध महासभा पश्चिम मध्यवर्ती कार्यालयातील संपन्न झाला कार्यक्रम। नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 मी बाला जगतकर, न्यूज ब्युरोची बीड येथून थेट लाईव्ह। जगाला शांतीचा, करुणेचा व मैत्रीचा संदेश देणारा धम्म म्हणून बौद्ध धम्माची ओळख आहे। मानवाला मानवासारखे जीवन जगण्याची आदर्श पद्धती बौद्ध धम्माने जगाला दिली आहे। विज्ञानवाद देखील शिकवला आहे। अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांना टाळून माणूस चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो याची प्रचिती बौद्ध धम्मामध्ये मिळते। जगामध्ये अनेक देशात बौद्ध धम्म प्रसरला असून त्याचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज धनेगाव तालुका केज येथील 3 कुटुंबियांनी भारतीय बौद्ध महासभेच्या मध्यवर्ती कार्यालयात बौद्ध धम्म स्वीकारला। त्यांना भारतीय बौद्ध महासभेचे तथा समता सैनिक दलाचे राज्य संरक्षण सचिव अमरसिंह ढाका यांनी 22 प्रतिज्ञा देऊन हा धम्म दिला आहे। या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे तसेच ज्या 3 कुटुंबांनी बौद्ध धम्म स्वीकारला त्यामध्ये उत्तम शिंदे, अशोक राऊत, आशा राऊत, विमल शिंदे, रुक्मिणी शिंदे, सीमा गायकवाड, जयसिंग गायकवाड, प्रेमा गायकवाड, धनेश्वरी गायकवाड या सर्वांचे स्वागत व सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला व त्यांचे धम्मात स्वागत करण्यात आले। जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे, सिद्धार्थ जगताप, राजेंद्र ससाने, ॲडव्होकेट हनुमंत कांबळे, PV निसर्गन, विष्णू कांबळे, पद्मिनी गायकवाड, गौतम सोनवणे, प्रल्हाद जावळे, अनिल बोराडे तसेच उपासक उपासिका मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। या प्रसंगी ज्यांनी धम्मामध्ये प्रवेश केला आहे अशा 3ही कुटुंबांना सार्वजनिक स्वरूपात प्रतिज्ञा घेण्यात आली। त्याचबरोबर आपले आदर्श तथागत महात्मा गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धर्मांतरित 3ही कुटुंबाचा गुलाब पुष्प देऊन व प्रमाणपत्र देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी यथोचित मार्गदर्शन केले। यामध्ये प्रामुख्याने महालिंग निकाळजे तसेच राज्याचे संरक्षण सचिव अमरसिंह ढाका यांनी आपली मनोगते व्यक्त केली। प्रेमा उत्तम गायकवाड, श्री गायकवाड जयसिंग उत्तम, श्रीमती विमल उत्तम शिंदे या हिंदू धर्मातील कुटुंबियांनी आपल्या बौद्ध धर्मात दीक्षा घेऊन प्रवेश करत आहेत। त्यांचं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा बीडच्या शाखेच्या वतीने त्यांचं अभिनंदन। आणि या दीक्षा समारंभ यापैकी तुमचं समता सैनिकाचं शिबिर आहे, तुमचं युथ शिबिर आहे, युवकाचं शिबिर आहे, लहान बाल श्रामणे शिबिर आहे, तरुण श्रामणे शिबिर आहे आणि बाकीचे अजून बोधाचार्य शिबिर आहे, केंद्र शिक्षक शिक्षिका शिबिर आहे। भरपूर शिबिर भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने चालतात। तुम्ही त्याच्यात सुद्धा सहभागी व्हावा आणि परिपूर्ण असे बौद्ध म्हणून आपण आपलं जीवन व्यापन करावं ही तुम्हाला विनंती करतो। आणि आता उद्याच येणाऱ्या 14 जानेवारीला या मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर